All right, viewers, we have another big breaking story in at this hour. Rohit Pawar has reached the Enforcement Directorate office. Rohit Pawar, the grandnephew of Sharad Pawar, was summoned by the Enforcement Directorate in the Maharashtra bank scam case, the MCCB case as it is known. Now, security has also been beefed up at the ED office as Rohit Pawar reaches the Enforcement Directorate office. In fact, earlier Rohit Pawar had said that he would not be skipping it and he would appear in the office and face all the questions and queries that are to be there. In fact, reports say that Supriya Sule and Sharad Pawar could also be present. Rohit Pawar was summoned by the central agency for questioning in the Maharashtra State Cooperative Bank case. In fact, earlier Rohit Pawar had said that he will be cooperating with the Central Investigating Agency while urging everyone to keep supporting Sharad Pawar in the case. Now, for more on this, I have my colleague Sandeep. Sandeep, Rohit Pawar has reached the Enforcement Directorate office and this is a huge scam. In fact, as you had said earlier, this is a scam involving crores and crores of rupees. Now, what can we expect from the questioning session of Rohit Pawar today? What is the atmosphere over there? We can see in visuals that NCP workers are already there staging protests. Sandeep. See, yes, Supriya Sule is right now in the frame of Republic TV. She is to speak in a while right now. But yes, at this point of time, Rohit let's be empathetic to the women. I'll do everything. I'm here the whole day. रोहित पवार यांची प्रतिक्रिया तुम्ही आज संविधानाची प्रत दिली आहे कोणत्या विचारांचा वारसा घेऊन रोहित पवार Are we ready to roll? Yes. Okay, now you may ask. आता पहिलं मराठी घेऊ. करेक्ट. बोला. आज चौकशी होते रोहित पवार यांची. यापूर्वी अनेक वेळा तुम्ही सांगितलंय की विरोधकांना नमवण्यासाठी ईडी सीबीआयचा वापर केला जातो. आज तुमची प्रतिक्रिया काय? कारण तुमच्या घरातल्या एका व्यक्तीला आज चौकशीसाठी समोर जावं लागतंय. एकतर सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच. हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील. पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू, हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम आदरणीय पवार साहेबांनी गेले 6 दशके केलंय आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान. याच्यासाठी आम्ही आज ही आमची लढाई आहे. आमच्या लढाईमध्ये दुर्दैवाने अनेक एजन्सीजचा गैरवापर केला जातो आणि पार्लमेंटमधला डेटा असा सांगतो की पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे जे अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या चॅनलवर दाखवण्यात आलं की 90 ते 95% केसेस ज्या आईसच्या आहेत, म्हणजे आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED, ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत. त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही. रोहितने एक मोठी संघर्ष यात्रा काढली. तो आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडित, वंचित आणि नवीन पिढीसाठी काहीतरी करू पाहतो. त्याच्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबत्या आवाजात ऐकू येते की कदाचित हे सुडाचं राजकारण असू शकतं, अशी भावना लोकांमध्ये अशी माझ्या कानावर गेले अनेक आठवडे येते. एक मिनिट तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अतिशय विनम्रपणे मी देईन, घाई करू नका. पहिला मराठी घेऊ
आणि मग तुमच्या इथे. हां, मॅम, पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी दिसते आहे, मग ते शक्ती प्रदर्शन कशासाठी असाही सवाल उपस्थित केला ही जातो. शक्ती प्रदर्शन नाही आहे. सगळ्या गोष्टी शक्तीने होत नाही. तो प्रेमही असतं, नातीही असतात. त्याच्यामुळे अर्थातच रोहितचं अनेक वर्षाचं महाराष्ट्रातलं काम, युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेलं प्रेम आणि आस्था, आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं, तर त्याच्यात गैर काय? या देशात अजूनही लोकशाही आहे हो. पवार कुटुंबातला एक व्यक्ती उपमुख्यमंत्री असताना दुसऱ्या व्यक्तीला ईडीच्या कार्यालयात येऊन हजर राहावं लागतंय, चौकशीला सामोरं जावं लागतं, याच्याकडे कसं बघायचं? मी म्हणले तसं हा काळ संघर्षाचा आहे आमच्यासाठी. आव्हानं येत राहतील, त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू. ताई, महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना मागच्या काही दिवसांमध्ये लागोपाठ बोलावण्यात आलंय. काल रवींद्र वायकरांना समन्स होतं, आज रोहित पवारांना, उद्या किशोरी पेडणेकरांना. अनेक नेते चौकशीच्या फेऱ्यामध्ये आहेत. फक्त महाविकास आघाडीला टार्गेट केलं जाते असं वाटतं. आता मी जे बोलले त्याचा तुम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं. आभारी आहे मी तुमची. कारण का डेटा माझा मी एक प्रश्नाचं उत्तर देऊ चालेल? माझा ह्यांचा उत्तर पूर्ण नाही झालेला अजून. त्याच्यामुळे जर तुम्हाला माहिती हवी असेल आणि माझं मत हवं असेल, थोडंसं आपल्याला एकेका प्रश्नाचं मी हॅपीली उत्तर देते. मी शॉर्टकट्स घेत नाही आहे. आणि इंग्रजीला मी जरूर उत्तर देईन, पहिलं मराठी संपू द्या. आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं होतं की मी आधीच्याच तुमच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की भारत सरकारचा डेटा सांगतो की 90 ते 95% लोक ज्यांच्यावर केसेस आहेत ते विरोधी पक्षातले आहेत, अशी वर्तमानपत्र आणि चॅनलवरची पण बातमी झालेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर डेटा एव्हिडन्स बेस्ड शिक्कामोर्तब होतोय. काही जे 64 कारखाने चौकशीच्या फेऱ्यात आहेत, या कारखान्यांमध्ये अजित पवार आणि सोबतच त्यांच्या निकटवर्तीयांचे देखील कारखाने आहेत. ही केस सोपी आहे, फक्त मी बाहेर पडणार नाही तर सर्वांना बाहेर काढेल असा विश्वास रोहित पवार व्यक्त करतायत. अजित पवारांनी सुद्धा यापूर्वी मीडियाला याच्या संदर्भात प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. रोहित पवार यांचं म्हणणं आहे की मी केवळ स्वतः नाही तर अजित पवारांना सुद्धा या केसमधनं बाहेर काढेल. मला असं वाटतं की आपल्याला सरकारला हे प्रश्न विचारावे लागतील, कारण का शेवटी यंत्रणा या केंद्र सरकारला रिपोर्ट करतात. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही जे सत्तेमध्ये आहेत केंद्रात त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. चालेल, मराठी काय प्रश्न? हा, मराठी होऊ द्या. सगळ्यापासून या ठिकाणी पाहिले, त्यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो, तो म्हणजे पळणारा नाही तर लढणारा दादा मी आहे. अजितदादा गटाला हा टोला म्हणावा लागेल किंवा अजितदादांना हा टोला म्हणावा लागेल? हा टोल्याचा विषय नाही आहे. पोस्टर काय आम्ही लावत नाही. कार्यकर्त्यांच्या भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. मग ते आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल. आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो, त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. भावना असतात आणि मला असं वाटतं त्या भावनांचा आदर आपण सगळ्यांनीच केला पाहिजे. मग ते आपल्या बाजूनी एखादा बॅनर असेल किंवा विरोधात असेल. आणि हा देश अजून तरी संविधानाने चालतो, त्याच्यामुळे त्या संविधानाचा आदर आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अजितदादा पवार ही पाठीशी आहेत, काय सांगितलेलं आहे, त्यांनी निरोप दिलेला आहे या संदर्भात? ते तुम्हाला रोहितला, मी माझ्या लोकसभा मतदारसंघात होते. मी काल रात्री उशिरा आली आहे मतदारसंघातून. त्याच्यामुळे बाकी कुणाचं काही फॅमिलीत बोलणं झालं असेल तर मला माहिती नाही, कारण का मी खूप दिवसांनी खरं तर मुंबईला आले. I was definitely do it. Let me finish. अजितदादा गटातले प्रवक्ते म्हणतात की ईडीची कारवाई म्हणजे तर राष्ट्रवादी जी रोहित पवार गट जो आहे तो इव्हेंट करू पाहतो. असे गटबीट नसता तो. आणि त्या ही लोकशाही आहे, प्रवक्त्यांना बोलायचा अधिकार आहे. ताई हिंदी में बोल देती है. One question, please. Yes, go ahead. Do you think ED's investigation purview has shifted from Ajit Pawar to Rohit Pawar? Well, I cannot comment on it for the reason that I'm going by data. And I think data always speaks for itself. And in Lok Sabha, in Parliament, there was a reply given by the Government of India, which also has come on several channels like yours, as well as in several newspapers, that 95% cases of ICE
ICE means income tax, CBI and ED are on people who are in the opposition party, which is not something I am making an allegation. This is data that has come to our knowledge through the High Office of Parliament. So I think once that data has been cleared by Government of India and Parliament, which is the supreme body in this country, there's very little left for me to say or comment. But as far as the Enforcement Directorate investigation is concerned, it has been claimed that Rohit Pawar was allegedly involved in the manipulation of the auctions that took place. How do you see such kind of claims by Enforcement Directorate or the investigation that is running against Rohit Pawar? See, investigations must be transparent and fair. I have full faith in the ED and I'm sure that they will hear Rohit's side. He has come. We are going to completely cooperate with all the agencies because we really have nothing to hide.